Dear student, in the last lecture we have seen the disease, that is the AIDS, its symptoms, rabies and its symptoms. In this lecture we will see non-infectious disease. असंसर्गजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण हा जो काय असणारा जो काही लेक्चर जे आहे क्लास जो आहे तर त्या क्लासमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे. याच्यासाठी पुन्हा आपल्याला कॅन यू टेल म्हटलेलं आहे. व्हाय द ॲनिमल्स केजेस अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर द किचन. या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपण त्या ठिकाणी पाळताना दिसतो तर त्याचे असणारे जे काही पिंजरे जे आहेत किंवा त्यांची असणारी जे काही राहण्याची असणारी जे काही जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी आपल्या स्वयंपाकघराच्या जवळ त्या ठिकाणी नसावी. याची असणारी जे काही कारणं जे आहेत तर ती कारणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सम डिसीजेस कॅन बी पास्ड फ्रॉम द ॲनिमल्स टू द ह्युमन बिंग्स. आपल्या लक्षात येतं नसते की काही असणार हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांपासून काय असणारे जे काही रोग जे आहेत तर ते रोग त्या ठिकाणी मानवाला होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. अँड देअरफॉर सच इन्फेक्शन शुड बी अवॉइडेड. आणि म्हणून हे त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी यार प्रतिबंध करायचं आहे. तर ते प्रतिबंध करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ते असणारे जे काही पिंजरे जे आहेत तर ते त्यांची असणारे जे काही लिव्हिंग प्लेसेस जे आहेत तर ते लिव्हिंग प्लेस सर्वसाधारणपणे किचनपासून त्या ठिकाणी दूर ठेवताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगता येईल द फूड अँड द वॉटर फ्रॉम द किचन शुड बी केप्ट सेफ अँड शुड नॉट बी गेट कंटेमिनेटेड सो दॅट आवर हेल्थ रिमेन्स द सेफ. जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची पिंजरे किंवा त्या ठिकाणी लिव्हिंग प्लेसेस जर आपल्या त्या ठिकाणी किचनच्या जवळ असतील तर त्या ठिकाणी आपलं असणारं जे काय अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी काय होतं नसते तर त्या ठिकाणी कंटेमिनेट होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही कारणं जे आहेत तर ते कारणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की डिपेंडिंग अपॉन द विच सिम्पटम्स रॅबिज कॅन बी आयडेंटिफाईड. अशी कोणती त्या ठिकाणी लक्षणं आहेत की त्या लक्षणांवरून ती असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काय झालेलं आहे की रॅबिज जे आहे तर ते रॅबिज त्या ठिकाणी झालेलं आहे. तर सर्वसाधारणपणे मागे आपण पाहिलं पेशंट फेअर्स वॉटर, इट इज कॉल्ड ॲज द हायड्रोफोबिया. ती जे काय असणारं जो काही रोगी जे आहेत तर त्या रोग्याला त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्याची भीती त्या ठिकाणी वाटते तर त्यालाच आपण त्या ठिकाणी हायड्रोफोबिया त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. देर इज द कॉन्स्टंट पेन इन द थ्रोट. ती असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीचा असणारा जो काही घसा जो आहे तर तो घसा त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी दुखताना दिसतो. पुढचं आपल्याला सांगता येईल की ॲट द साईट ऑफ द बाईट देर इज द टिंगलिंग सेन्सेशन. म्हणजे ज्या ठिकाणी जो काय असणारं ते काही बाधा जी आहेत तर त्या ठिकाणी प्राणी जर चावलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला असणारं जे काही टिंगलिंग सेन्सेशन म्हणजे आहे तर तो भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी आपल्याला बधीर त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही लक्षणं जे आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी आपल्याला तो असणारा जो काही रॅबिज जो आहे तर त्या रॅबिजच्या बाबतीमध्ये काय होताना ती आपल्याला त्या ठिकाणी ती सांगते. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जे पाहायचं तर ते नॉन इन्फेक्शियस अशा प्रकारचे असणारे जे काही डिसीज जे आहेत तर ते डिसीज आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा की डिसीजेस which do not occurs through infection and body contacts are called as infectious disease. जे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही विकर की जे विकर सर्वसाधारणपणे असणारा जो काही संसर्ग जो आहे तर त्या संसर्गामुळे किंवा जे काही शरीर संपर्क जो आहे तर त्या शरीर संपर्कामुळे त्या ठिकाणी होत नाही. तर अशा प्रकारचे असणारे जे काही विकर जे आहेत तर त्या विकारांनाच काय म्हणतात आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी अशा प्रकारचे असणारे जे काही डिसीज जे आहेत तर त्या डिसीजलाच आपण त्या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की असंसर्गजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही विकर जे आहेत तर ते विकर आपण त्या ठिकाणी त्याला म्हणताना दिसतो. सच डिसीजेस अरायजेस इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिजन. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही असंसर्गजन्य असणारे जे काही रोग जे आहेत तर ते रोग काही विशिष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही कारणं जे आहेत तर त्या कारणांमुळे काय होता नसते या असंसर्गजन्य रोगांची असणारी जी काही बाधा जी आहे तर ती बाधा त्या ठिकाणी होताना दिसते. मग अशा प्रकारचा त्या ठिकाणी नॉन इन्फेक्शियस अशा प्रकारचा असणारा जो काही डिसीज जो आहे तर तो डिसीज आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. पहिला आपल्याला त्या ठिकाणी डिसीज दिलेला तर तो कॅन्सर दिला. अनकंट्रोल अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ए कॅन्सर. जे सर्वसाधारणपणे पेशी जी आहे तर त्या पेशींची अनियंत्रित
व अपसामान्य अशा प्रकारची होणारी जे काही वाढ जे आहे तर त्या वाढीलाच आपण त्या ठिकाणी कॅन्सर जो आहे तर तो कॅन्सर त्या ठिकाणी म्हणतो. ग्रुप्स ऑर लम्स ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड ॲज मालिग्नंट ट्यूमर. म्हणजे कर्करोगाचा जो काही पेशी समूह जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, लंप म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही गाठी जे आहे तर त्या गाठी त्या ठिकाणी असणारे, म्हणजे सर्वसाधारणपणे कर्करोगाचा जो काही पेशी समूह असेल किंवा गाठी जे आहे तर त्या गाठीलाच त्या ठिकाणी दुर्दम्य अशा प्रकारचा जो काही अर्बुद यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे, मालिग्नंट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, मालिग्नंट ट्यूमर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युरेटर्स, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड. या ठिकाणी सर्वसाधारणपणे कर्करोग जो आहे तर तो कर्करोग त्या ठिकाणी आपल्याला लंग्ज असेल म्हणजे त्या ठिकाणी फुफ्फुस असेल, त्याचबरोबर तोंड असेल, जीभ असेल, जठर असेल, तर त्या ठिकाणी नंतर आपल्याला सांगितले की ब्रेस्ट असेल म्हणजे ब्रेस्टमध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही स्तन असतील किंवा त्या ठिकाणी युरेटर्स आहे, गर्भाशय आहे, त्वचेचा त्या ठिकाणी कॅन्सर जो आहे तर तो कॅन्सर त्या ठिकाणी होऊ शकतो. किंवा सर्वसाधारणपणे रक्त जो आहे तर त्या रक्तामध्ये असणारे जे काही ऊती जे आहेत तर त्या ऊतींमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कॅन्सर जो आहे तर तो कॅन्सर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो. अशा प्रकारचा हा जो काही असणार तो काही कॅन्सर जो आहे तर त्या कॅन्सरचे असणारे काही रिझन्स जे आहेत तर ते रिझन्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा. पहिलं दिलेले कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, lack of fiber content that is fruit and leafy vegetable in food, excessive consumption of junk food that is the pizza, burger, etc. are some of the many possible reasons. Heredity may also be reasons. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारं जो काही कॅन्सर जे आहे तर त्या कॅन्सरची काही असणारे जे काही कारणं जे आहेत तर ती कारणं आपल्याला दिलेली. त्याच्यामधलं पहिलं दिलेलं आहे कन्झम्पशन ऑफ टोबॅको. त्या ठिकाणी अति प्रमाणात तंबाखू त्या ठिकाणी खाणं. दुसरं आपल्याला दिलेले गुटखा असेल, त्याच्यानंतर धूम्रपान असेल, मद्यपान करणे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं दिलेलं आपल्याला की या ठिकाणी आपला असणारा जो काही डाएट जे आहे, आहार जो आहे तर त्या आहारामध्ये काय सांगितले, लॅक ऑफ फायबर कंटेंट. म्हणजे त्या ठिकाणी फायबरयुक्त अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक जर त्या ठिकाणी आपल्या आहारामध्ये नसतील पहा, लॅक ऑफ फायबर कंटेंट म्हणजे त्या ठिकाणी आपला जो काही आहार जे आहे तर त्या आहारामध्ये फळे नसतील, भाजीपाला त्या ठिकाणी नसेल तर याच्यामुळे सुद्धा काय होतं नसते आपल्याला कॅन्सर जो आहे तर त्या कॅन्सरची लागण त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. दुसरं आपल्याला सांगितलेले की एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ द जंक फूड. या ठिकाणी जंक फूड जे आहे तर त्या जंक फूडमध्ये पिझ्झा असेल, बर्गर असेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी अति प्रमाणामध्ये जंक फूड जे आहेत, वडापाव सुद्धा येतात याच्यामध्ये समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी जंक फूडमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. आणि याच्यामुळं त्या ठिकाणी असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी कॅन्सर जो आहे तर त्या कॅन्सरची बाधा त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं लक्षण आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की हेरिडिटी मे ऑल्सो बी रिझन. म्हणजे त्या ठिकाणी अनुवंशिकता जी आहेत, हेरिडिटी जी आहे तर त्या हेरिडिटीमुळे सुद्धा काय होतं असते, तिची काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी अनुवंशिक अशा प्रकारची लक्षणं जर त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांमध्ये जर असतील तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी असताना तो काही कॅन्सर जो आहे तर त्या कॅन्सरची बाधा त्या ठिकाणी होऊ शकते. तो काही कॅन्सर जो आहे तर त्या कॅन्सरची काही असणारे जी काही आपल्याला असणारे जे काही सिम्पटम्स जे आहेत म्हणजे असणारे जे काही लक्षणं जे आहेत तर ती लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा. फर्स्ट लक्षण दिलेलं आपल्याला की क्रोनिक कफ, व्हरॅक व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वेलिंग. आता या ठिकाणी क्रोनिक कफ त्या ठिकाणी म्हटलेले म्हणजे दीर्घकालीन त्या ठिकाणी त्या व्यक्तीला खोकता येताना दिसतो. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला दिलेलं आहे की हॉरॅस व्हॉइस म्हणजे त्या ठिकाणी आवाज जो आहे तर तो आवाज त्या व्यक्तीचा काय होताना दिसतो, घोघरा त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे दिलेलं आपल्याला डिफिकल्टी इन स्वेइंग म्हणजे अन्न जे आहे तर ते अन्न किंवा पाणी जे आहे तर ते त्या ठिकाणी गिळताना त्या व्यक्तीला काय होताना दिसते तर त्या ठिकाणी त्रास जो आहे तर तो त्रास त्या ठिकाणी होताना दिसतो. दुसरं सिम्पटम्स आपल्याला दिलेलं आहे इनक्युरेबल स्केअर अँड इन्फ्लेमेशन म्हणजे त्या ठिकाणी इनक्युरेबल
म्हणजे त्या ठिकाणी बरा न होणारा जो काही व्रण असेल त्याला स्केअर त्या ठिकाणी म्हटलेले. आणि इन्फ्लेमेशन म्हणजे असणारी जी काही सूज जी आहे तर ती सूज त्या ठिकाणी म्हणजे उपचार करूनही बरा न होणारा जो काही व्रण जो आहे तर तो व्रण किंवा सूज त्याच्यामध्ये आढळून येत नसते. तिसरं आपल्याला सांगितलंय की लम्स इन द ब्रेस्ट, जी काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये दिलेले की लम्स इन द ब्रेस्ट म्हणजे स्तन जे आहे तर त्या स्तनांमध्ये गाठी जे आहे तर त्या गाठी त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. आणि चौथं आपल्याला दिलेलं आहे अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. याच्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त किंवा अकारण त्या व्यक्तीचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन काय होताना दिसतं तर त्या ठिकाणी घटताना दिसतं. याच्यासाठी आपल्याला काही असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. तर त्याचा आपल्याला असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा बा की मॉडर्न डायग्नॉस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर आपल्याला दिले की व्हेरियस टेक्निक्स लाईक द CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर युज्ड इन द डायग्नोसिस ऑफ द कॅन्सर. या ठिकाणी काय आधुनिक अशा प्रकारचे असणारे जे काही टेक्निक जे आहे तर त्या टेक्निकच्या साहाय्यानं काही असणारे जे काही कर्करोगावरील आधुनिक अशा प्रकारच्या निदान आणि उपचार पद्धती ज्या आहेत तर त्या उपचार पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत की याच्यामध्ये असणारा जो काही कर्करोग जो आहे तर त्या कर्करोगाचं निदान करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी टिश्यू डायग्नोसिस आहे किंवा त्या ठिकाणी CT स्कॅन आहे, MRI स्कॅन आहे म्हणजे त्या ठिकाणी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज याचं काही टेक्निक जे आहे तर त्या टेक्निकचा त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याच्यानंतर मॅमोग्राफी आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये, बायोप्सी आहे, बायोप्सीमध्ये काय केलं जातं तर त्या ठिकाणचा असणारा जो काही तुकडा जो आहे तर तो तुकडा त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारे जे काही कर्ककारक घटक जे आहेत तर ते कर्ककारक घटक जे आहेत तर त्या घटकांच्या ठिकाणी किती प्रमाण आहेत तर याच्यावरून त्या असणारे जे काही कर्करोग जे आहेत तर त्या कर्करोगाचं निदान त्या ठिकाणी केलं. In case of the treatment along with the conventional methods like the chemotherapy, radiation therapy and surgery, modern techniques like the robotic and laparoscopic surgery are also followed. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी ही जी काही असणारे जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्रांचा वापर तर त्या ठिकाणी करताच येतो. परंतु याच्या काही उपचारामध्ये त्या ठिकाणी केमोथेरपी असेल म्हणजे रासायनिक उपचार असेल किंवा त्या ठिकाणी रेडिएशन्स असतील, किरणोपचार असेल किंवा सर्जरी जी आहे तर ती सर्जरी त्या ठिकाणी करावी लागते. ह्या ज्या काही प्रचलित पद्धती ज्या आहेत तर त्या प्रचलित पद्धतीबरोबरच त्या ठिकाणी रोबोटिक अशा प्रकारची सर्जरी असेल किंवा लॅप्रोस्कोपिक अशा प्रकारची जे काही सर्जरी ज्या आहेत तर त्या अशा सर्जरींचा किंवा ह्या अशा उपचार पद्धती ज्या आहेत तर त्या उपचार पद्धतींचा सुद्धा काय केला तर त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पण लक्षात ठेवायचं आहे कंट्रोल्ड डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ द कॅन्सर. या ठिकाणी आपला जो काही आहार जो आहे तर त्या आहारावर जर तुम्ही योग्य अशा पद्धतीचं नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण जर तुम्ही जर त्या ठिकाणी ठेवलं तर काही प्रकारचे असणारे जे काही कर्करोग जे आहेत तर त्या कर्करोगांपासून तुम्हाला त्या ठिकाणी संरक्षण जे आहे तर ते संरक्षण त्या ठिकाणी मिळू शकतं. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू द क्युअर द कॅन्सर. सर्वसाधारणपणे आधुनिक अशा प्रकारचे जे काही उपचार जे आहेत तर त्या उपचाराबरोबर शारीरिक अशा प्रकारचा जो काही व्यायाम जो आहे तर तो व्यायाम जर त्या ठिकाणी जर केला तर त्याचा असणारा जो काही अधिकचा असणारा जो काही फायदा जो आहे तर तो फायदा त्या ठिकाणी होताना दिसतो. नेक्स्ट, अवॉइड ॲडिक्शन लाईक टोबॅको च्युइंग, स्मोकिंग एक्सेट्रा. तंबाखू सेवन असेल किंवा धूम्रपान असेल यासारखी जी काही व्यसनं जी आहेत तर त्या व्यसनांच्या आहारी त्या ठिकाणी जाऊ नका. अशा प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर एक शेवटचा मुद्दा आहे डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर पोस्टर फॉर द डिस्प्लेइंग इन द क्लासरूम. कर्करोगावर त्या ठिकाणी प्रतिबंध कसा करावा यावर चर्चा करायची आणि पोस्टर जे आहे तर ते पोस्टर तयार करून काय करायचे वर्गामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लावायला सांगितलंय. एवढा भाग आपण या तासाला पाहू, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.